विधान परिषद निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। आज जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत ते सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होताना दिसत आहेत। तर पंकजा मुंडे या देखील आज दादरमध्ये सिद्धिविनायकाचं प्रभादेवी इथे जाऊन त्यांनी दर्शन घेतलं आहे आणि या निवडणुकीसाठी त्यांनी आशीर्वाद मागितले। ज्या दिवशी निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित झाली होती त्या दिवशी देखील त्या सिद्धिविनायकाच्या चरणी आलेल्या होत्या आणि आज आता ही निवडणूक प्रक्रिया सुरू होतीये त्यापूर्वी पुन्हा एकदा पंकजा मुंडे सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होताना आपण पाहतोय। तर विधान परिषद निवडणुकीसाठी आता ही संपूर्ण तयारी झालेली आहे। विविध पक्षाचे हे आमदार आता विधिमंडळाकडे चाललेले आहेत। तर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे आणि त्यामुळे देवाच्या चरणी लीन होताना आपण पाहतोय। पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांचं पुनर्वसन या निवडणुकांच्या माध्यमातून भाजपने करण्याचं ठरवलंय। त्यामुळे आता त्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत।